नाही आहे ना? नाही अगं राहू दे, बस बस ना. मॅम तुम्ही किती ग्रेट आहात. इतकी मोठी कंपनी चालवता आणि तरी घरचं सगळं काम करता, कुकिंग करता तुम्ही. तुम्ही मला शिकवाल का? मी काही हेल्प करू का तुम्हाला? हो कर ना. सुजन, हे आंबे आहेत, ह्याचा रस काढ. आमरस करायचा आहे, कर. मला नाही येत बनवता मँगो ज्यूस. अगं टेन्शन आलं, गंमत करतेय ग मी. कसं आहे ना सुजन, सगळ्याच गोष्टी सगळ्यांना नाही ग जमत. तू गेस्ट आहेस आमच्या घरची, तशीच राहा ना. मी सून आहे या घरची. या घरातल्या सगळ्यांचं करणं, त्यांना जेवू घालणं, आईना मदत करणं ही माझी जबाबदारी आहे. ही माझी कामं आहेत, ती मला करू दे ना. अगं आता तू गेस्ट आहेस ना, तू उठ, सोफ्यावर बस. चल ये ये मॅम. अगं ये. बरोबर बोलतेय ती. तू गेस्ट आहेस ना आमच्या घरी, तुझ्या घरी तू करतच असतेस ना काम. इकडे शुभ्रा आहे, मी आहे. जा तू बस सोफ्यावर. चल. अशी नाही ऐकणार ना तू? आई अशी नाही ऐकायची. मी तिला बसवून आले. चल. मला जाऊ द्या, मला काम आहे. सुजन बस. आमच्या बाबांची शिकवण आहे अगं. घरी आलेल्या पाहुण्याला असं जेवण केल्याशिवाय आम्ही सोडत नाही. त्यामुळे आता जेवून जा पोटभर. काय बाबा? अरे म्हणजे काय, आम्ही आमच्या गेस्टना जेवल्याशिवाय जाऊच देत नाही. मुळे अतिथी देवो भव. मला माहिती आहे तू इथे फार वेळ थांबू शकणार नाहीस, पण इट्स ओके. मी समजू शकतो, तुला घरी कामं असतील ना. बाबा मी जरा बघते काय मदत हवी आहे ना. मी येऊ का मदतीला? अहो नको बाबा. तुम्ही आपल्या सुजनला कंपनी द्या. माय प्लेजर. अगं आई, अहो ऍक्च्युली मी येतच होते स्वयंपाकात काय मदत हवी आहे विचारायला. अगं नाही, स्वयंपाकाचं राहू दे, ते आपण करूच. पण अतिशय महत्वाचं काम राहिलं ते करूया ना आधी आपण. मॅडम अजून कुठलं महत्वाचं काम आहे? अरे आहे ना, घरातल्या सुनेनी तुळशीची पूजा करायची असते, तुळशीला पाणी घालायचं असतं. शुभ्रा तू तुळशीला पाणी घाल, मग आम्ही सगळे येतो आणि नमस्कार करतो. बरं. नाही नाही, एक 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 काम कर, थांब जरा.
नथ घालायची राहिली ना. सोहम, जा तिकडे देवाजवळ आपली पारंपरिक नथ ठेवली ती घेऊन ये, आणि तिकडेच पाण्याचा कलश आहे तोही घेऊन ये. ओके मॅडम. अरे वा 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 शुभ्रा, आता नथ बीत घातल्यानंतर तू शोभणार खरी. 5 गावचे वतनदार दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी यांची नाथ सून. वा. शुभ्रा मुळातच इतकी सुंदर आहे, नथ घालून आणखीन सुंदर दिसेल. एकदम राजबिंडी. घ्या मॅडम. अरे मला काय देतोस हे? या नथीवर आता तुझ्या बायकोचा अधिकार आहे, तिला दे. खूप सुंदर दिसतेस तू, माझीच नजर लागेल तुला. बरं का सोहम, आता तुझ्या बायकोनी कुलकर्णी घराण्याची पिढीजात नथ घातली आहे, पण आता तिचा मान, या घरातलं तिचं स्थान, बायको म्हणून तिला जपणं, तिच्याशी एकनिष्ठ राहणं, ही जबाबदारी तुझी. सोहम, शुभ्रा, आता कुलकर्ण्यांच्या घराण्याचे कुळाचार, कुलकर्ण्यांची परंपरा तुम्हाला दोघांनाच जपायची आहे. सोहम, काय शोधतोयस रे? काही नाही. दे तो कलश दे मला. आई, मी तुम्हाला वचन देते, जी जबाबदारी आज तुम्ही माझ्यावर सोपवली ती मी पार पाडण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करेन. नमस्कार करते. सुखी राहा. बाबा, नमस्कार करते. बेस्ट ऑफ लक.
अरे आमरस. आहा, सॉरी हा, तुम्हाला खूप वाट बघावी लागली ना. सब्र का फल आमरस होता है आणि आमरसासाठी मी किती पण वेळ सब्र करू शकतो. वा व्हेरी गुड. खूप भूक लागली होती मला. एक नंबर. वा वा वा. द्या 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 द्या. हा ओके. हा थँक्यू. वा काय सुंदर वास आलाय. वा 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 वा. अहो सांडेल, मी पकडू का? नाही नाही मी करतो मॅनेज. सवय मला. आहा पुरी. वा 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 वा. फॅन्टॅस्टिक. खूप छान झालंय. अहो ऍक्च्युली इथे लागलंय. हा गेलो. ओके. वा कोणतरी खाताना त्याच्याकडे असं स्टेअर करत बघणं त्याला बॅड मॅनर्स म्हणतात. नाही अहो तसं नाही. माझे बाबा खूप मोठे शेफ आहेत बर मग आणि माझ्या आई सुद्धा खूप छान कुकिंग करतात. मला जमत नाही हो त्यांच्यासारखं. म्हणजे ते कौतुक करतात माझ्या स्वयंपाकाचं, पण ते मला बरं वाटावं म्हणून. पण इतकं मनापासून पहिल्यांदाच कुणीतरी कौतुक केलंय माझ्या जेवणाचं. आता तुमच्या आईबाबांच्या हातचं तर मी काय खाल्लं नाहीये, पण तुम्ही त्यांची मुलगी आहात म्हटल्यावर तुमच्या पण हाताला चव असणारच ना. पण एक सांगू शकतो मी, हे जे काय बनलंय ना हे तुम्ही फार मनापासून बनवलंय, त्यामुळे खूप छान झालंय. तुम्ही जा, मी संपवतो. नाही ऍक्च्युली तो डबा मला न्यायला लागेल. ओ ओके. अहो तुम्ही सावकाश खा, मी आहे इथेच. सावकाश होऊ दे. ओके. वा व्हॉट हॅपन ताई? तुम्ही मला बघून अशा शॉक्ड का झालात? इथे काय करतेस? का मी इथे येऊ शकत नाही? नाही, हे माझं घर आहे. इज इट? तुमचं जे घर आहे ना ते तिकडे आतमध्ये, मी आत्ता बाहेर आहे. आणि तुमचं जे काही राज्य असेल ते घराच्या आत, बाहेर इथे नाही. कळलं? ताई तुम्ही असं का बोलताय हो माझ्याशी? मी काय चूक केलीये ताई? तुम्ही खूप रूड वागताय हो. प्लीज असं नका वागू माझ्याशी. ताई तुम्ही खूप वियर्ड आणि खूप घाणेरडं वागताय हो माझ्याशी. काय काय झालं? काय झालंय तुझं? काय म्हणाली तुला? शुभ्रा काय चाललंय तुझं? मॅडमने ती नथ दिली आहे ना तुला, ती घाल, तुळशीची पूजा कर, घरातली पूजा कर, जे जमतं ते कर ना. हिला कशाला बोलतेस तू? इट्स ओके. सो चल आपण निघूयात. बाय ताई, टेक केअर. हा चल. बोला सर. हा हॅलो मॅडी, अगं कुठे आहेस तू? मी कुठे असणार सर, मी इथेच आहे. अगं 2 दिवस झाले तुला फोन करण्याचा प्रयत्न करतो मी, तुझा फोन बंद लागतोय. बरं ऑफिस मध्ये चौकशी केली तर तू काहीतरी नवीन ऍड्रेस तिथे अपडेट केलेला नाहीस म्हणे. तुला मलाही सांगावं असं वाटलं नाही मॅडी. सॉरी सर, मला काही सुचलंच नाही सर.
ठीक आहे तू 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 बरी आहेस ना? सर मी कशी बरी असेल? आसावरी मॅमने माझ्यावर केवढा मोठा आरोप केलाय सर. पण मी आसावरी मॅमला हे कसं पटवून देऊ सर? मॅडी, मला पटलंय ग तू हे केलेलं नाहीस म्हणून, पण ते आसावरीला पटायला हवं ना. आपल्याला ते प्रूव्ह करावं लागेल. पण सर मी कसं प्रूव्ह करू सांगा ना तुम्ही. हे बघ मॅडी, मी तुला एक सांगतो. तो जो कोण माणूस आहे ना ज्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालाय, तू त्याला जाऊन भेट. मी आसावरीचं फोनवर बोलणं ऐकलंय. तो जो कोण माणूस आहे ना ज्यांनी कॅश आणली होती, त्याचं आणि तुझं काहीतरी कनेक्शन आहे असं आसावरीला वाटतंय. व्हॉट? त्याला विचार की तुझं नाव त्यांनी विनाकारण का घेतलंय म्हणून, तरच सगळं कळू शकेल आपल्याला काय झालं ते. हवं तर मी येऊ का तुझ्याबरोबर? नाही, मी येतो तुझ्याबरोबर. नको नको सर. सर तुम्ही नका त्रास करून घेऊ. मी बघते, मी करते काहीतरी. थँक्यू व्हेरी मच सर. हे बघ, काळजी करू नकोस. आसावरी तुला माफ करेल. ओके मॅडी, काळजी घे आणि काय लागलं तर मला लगेच कळव. येस सर. तुम्हाला अजूनही असं वाटतंय ना मॅडी इनोसेंट आहे? तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये, मॅडीवर विश्वास आहे. आसावरी, माझा कोणावर विश्वास आहे हा प्रश्नच नाही आहे. तुझं मॅडीशी असलेलं रिलेशन आणि माझं मॅडीशी असलेलं रिलेशन यात खूप फरक आहे का? मॅडी तुझी एम्प्लॉई आहे, जिचा तुला संशय आला म्हणून तू तिला सस्पेंड केलंस. आणि मॅडी माझी मैत्रीण आहे. गेली अनेक वर्ष मी तुला चांगलं ओळखतो आणि म्हणून मला चांगलं माहिती आहे की ती नेमकं काय करू शकते आणि काय करू शकत नाही. मॅडीला पैशामध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता, नाहीये. ती फार तर काय एखादी न सांगता पेस्ट्री घेईल, पण पैसे शक्यच नाही. माणसं बदलतात. हा, ते तर मी बघतोच आहे. आई बाबा. शुभ्रा, काय ग? नमस्कार करते. सुखी राहा बाळा. ठीक आहे. अगं बाबा नमस्कार कर. सुखी राहा. कसला प्रसाद ग? आई, नथ देऊन तुम्ही खूप मोठी जबाबदारी सोपवलीत माझ्यावर, म्हणून आजचा दिवस खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. मग आजच्या या दिवशी माझ्या आईबाबांचे आशीर्वाद नको घ्यायला? शुभ्रा, चल उशीर होतोय मला, मी निघते. ब्रेकफास्ट झालाय माझा. ऑफिसमध्ये मीटिंग्स आहेत बऱ्याच. शुभ्रा, मी डबा घेऊन जाणार आहे, तो मी वेळेवर खाणार आहे आणि मी माझ्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाहीये. थँक्स. मी अजिबात बदलले नाहीये. येते हा शुभ्रा. बाबा येते. शुभ्रा, काय ठरवलंस तू? मला काही कळेनासं झालंय बाबा. आता ब्लँक झाले मी एकदम. मी ना काहीतरी ठरवते हे करायचं, मागे नाही हटायचं, पण काहीतरी असं होतं ज्याच्याने माझं पाऊल मागेच खेचलं जातंय. काय झालं शुभ्रा? का असं म्हणतेस तू? सुजान आली होती आता घराबाहेर. काय? कशासाठी? मला हे दाखवण्यासाठी की सोहमवर आणि आमच्या नात्यावर माझा हक्क फक्त या घरात आहे. या घराबाहेर मात्र सोहम तिचाच आहे. नाही, मला वाटलं होतंच ती असं काहीतरी करणार. काही नाही, तू तिला तुझं या घरातलं स्थान दाखवून दिलंयस ना, चिडली ती. हे बघ शुभ्रा, यापुढे ती तुला सतत हरवण्याचा प्रयत्न करेल, पण तू तिला जिंकू द्यायचं नाहीयेस. तू तिला दाखवून द्यायचंयस, घराच्या आत असो घराच्या बाहेर असो, फक्त तूच सोहमची बायको आहेस. आणि फक्त तिला नाही, सोहमला याची जाणीव करून दे. ओके बाबा, पण कसं? मी नक्की काय करू? एक काम कर, सोहमचा डबा घेऊन जा ऑफिसमध्ये. आज आणायचा तो डबा विसरून गेलाय, घेऊन दे तिला ऑफिसमध्ये. आणि कॉन्फिडेंटली तूच सोहमची बायको आहेस, त्याच्यावर फक्त तुझाच अधिकार आहे. जमेल ना मला? का नाही जमणार? अगं त्या नथीच्या रूपाने
कुलकर्णी घराण्यातल्या सगळ्या पूर्वजांचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. नक्कीच आहे.